आयोगाने सिलेबस तयार करताना एज्युकेशन या टॉपिक मध्येच संस्था टाकलेल्या आहेत. त्या संस्था व्यावसायिक शिक्षणाच्या रिलेटेड आहेत. तर आपण पुस्तकामध्ये कसं केलंय की त्याला जोडून घेतलंय. जसं एज्युकेशन रिलेटेड संस्था असतील, समजा युजीसी असेल किंवा एआयसी युजीसी असेल, त्यानंतर एनसीआरटी असेल, सीबीएसई असेल, त्यानंतर आपले ते नवोदय विद्यालय असतील, केंद्रीय विद्यालय असतील, ह्या संस्था आपण तिकडे घेतल्या होत्या. मात्र ज्या टेक्निकल रिलेटेड आहे, एआयसीटी, डीटी, एमएसबीटी, त्यानंतर आयआयटी, आयआयएम, या टेक्निकल रिलेटेड आहेत. तर ते आपण या टॉपिक मध्ये टाकलेले. सिलेबस मध्ये बघताना तुम्हाला पुस्तकात त्या संस्था तिकडे सापडणार नाहीत, कारण त्याला व्यावसायिक शिक्षणाला जोडून टाकणं जास्त योग्य आहे. त्यामुळे मी व्यावसायिक शिक्षणाला जोडून पुस्तकात टाकताना तसं टाकलेलं. तर थोडा फरक दिसेल तुम्हाला. बाकीच्या पुस्तकात जे दुसरे पुस्तक आहेत त्यात त्यांनी शिक्षणाला अटॅच केलेले आहेत त्या, पण मी मुद्दामून काढून त्या ह्याला अटॅच केले, कारण अभ्यास करताना ते सोबत करणं गरजेचं आहे. कारण आयआयटी बघितल्यानंतर पुढे एआयसीटी बघितलं तर ते लिंक लागेल, एआयसीटी बघितल्यानंतर खाली डीटी, एमएससीटी बघितलं तर लिंक लागेल. तर तुमच्यातल्या काही जणांनी इंजिनिअरिंग वगैरे केलं असेल त्यांना माहित असेल. एमएसबीटी डिप्लोमाला होती, डिग्रीला गेल्यानंतर डीटी आणि एआयसीटी. विद्यापीठ जरी असलं तरी सिलेबस वगैरे फ्रेम करण्याचं काम या संस्थाकडे आहे. तर ते जे महत्वाचं आहे त्या गोष्टी आपण बघूया. सगळ्यात आधी जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै या दिवशी बऱ्याच योजना सुरू झालेल्या आहेत, त्या आपण पुढे बघूया स्किल डेव्हलपमेंट संदर्भातल्या. आता जागतिक स्किल डे हा कधी आहे? वर्ल्ड स्किल डे 15 जुलै. तारीख लक्षात असू द्या, बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, ह्याची थीम लिहून घ्या. स्किलिंग टीचर्स, स्किलिंग टीचर्स, ट्रेनर्स and youth for a transformative future. Transformative future. ही थीम आहे 15 जुलैच्या जागतिक युवा कौशल्य दिनाची. त्यानंतर 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. का साजरा केला जातो? तर आपण मागे 2 अणुचाचण्या बघितल्या होत्या पोखरणला झालेल्या. त्यातली 11 मे 1998 ला दुसरी पोखरण अणुचाचणी घेण्यात आली होती. त्या दिवसानिमित्त नॅशनल टेक्निकल डे साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. आता याच्या आधी आयोगानं प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाच्या रिलेटेड आणि अणुविज्ञानाच्या रिलेटेड विचारला होता, की तारीख विचारली होती डायरेक्ट, दुसरी अणुचाचणी कधी झाली. तुम्ही बघा मागचा पेपर काढून, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट तारीख विचारली होती. त्यामुळे ही तारीख पण महत्वाची आपल्याला. आणि त्यासोबतच या दिवशी काय साजरा करतो आपण? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. सायन्स डे कधी साजरा करतो आपण? 28 फेब्रुवारीला. सी.व्ही. रमण यांच्यामुळे. त्यानंतर 15 सप्टेंबर काय? राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस, म्हणजे इंजिनियर्स डे. इंजिनियर्स डे कधी? 15 सप्टेंबर. इंजिनियर्स डे कशामुळे साजरा करतो आपण? विश्वेश्वरय्या यांचा तो जयंती दिवस आहे. आता व्यावसायिक शिक्षणाचे स्तर कसे आहेत भारताचा विचार केला तर, पहिला जो टप्पा असतो तो आपण कॉलेजला किंवा शाळेला असताना, शाळेला म्हणजे हायस्कूलला, त्यावेळेस टेक्निकल ट्रेड असायचा. ट्रेड टेक्निकलचे स्टुडंट वेगळे, डिव्हिजन वेगळे असायचे बऱ्याच शाळेमध्ये. ते तर ती माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक शिक्षण आहे. वेल्डिंग वगैरे असायचं ना ते. द्वितीय स्तरावर आयटीआय आणि औद्योगिक प्रशिक्षण शाळा, आयटीआय इन्स्टिट्यूट. तिसऱ्या स्तरावर पॉलिटेक्निक कॉलेज आणि डिप्लोमा कॉलेज आहेत. आणि चौथ्या स्तरावर डिग्री आणि पीजी असणारे कॉलेजेस आहेत. आता भारतातल्या टेक्निकल एज्युकेशनची सुरुवात म्हणल्यावर पहिलं कॉलेज तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल, 1847 ला थॉम्सन कॉलेज रुरकी. सर्वेअर्स आणि बिल्डर्स नावाच्या 2 संस्था होत्या. हिस्ट्रीच्या पुस्तकात वाचलं असेल तुम्ही. पहिलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे भारतातलं ते कोणतं आहे? थॉम्सन कॉलेज रुरकीचा 1847 ला स्थापन झालं. आणि त्याला परत आयआयटीचा दर्जा दिला 2001 ला. हे थॉम्सन इंजिनिअरिंग कॉलेज जे होतं त्याला आयआयटी रुरकी असं नामांतरण केलं आणि आयआयटीचा दर्जा 2001 ला दिलेला आहे, हे लक्षात राहू द्या. आता 1854 ला भारतातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं. तुम्ही सीओपीची बिल्डिंग बघताय आता संचतीच्या समोर, ते म्हणजे संचतीच्या आधीच उड्डाण पूल वगैरे झालेला आहे. इकडे हॉस्टेल आहे संचतीच्या आधी, आणि नंतर बिल्डिंग आहे. खाली उतरल्यानंतर तिचे 2 भाग केलेले आहेत. सरकारने तिथे रोड बांधण्यासाठी 2 भाग केले आहेत. अर्धा कॅम्पस लेफ्ट साईडला, अर्धा राईट साईडला आहे.
ते सीओपी कॉलेज आहे ते 1854 आहे, लक्षात ठेवा. भारतातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेकॅनिकल स्कूल हे पुण्यामध्ये स्थापन झालं होतं. त्याला पुढं सीओईपी असं नाव झालं, पुणे. सध्या भारतात जुलै 2021 नुसार अभियांत्रिकी कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज किती आहेत? 3500, पॉलिटेक्निक 3400. आता एआयसीटी वेबसाईटवर दिलेली माहिती एवढी काय लक्षात ठेवायची गरज नाही, मात्र तुम्हाला अंदाज असला पाहिजे जवळपास इंजिनिअरिंग कॉलेज एवढे पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. महिला करता व्यावसायिक प्रशिक्षण 1977 ला सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये आयआयटी मध्ये 25% आरक्षण, सॉरी आयटीआय मध्ये 25% आरक्षण ठेवण्यात आले, म्हणजे केंद्र स्तरावर म्हणजे पूर्ण भारतभरात. महिलांकरता व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम 1977 ला सुरू केला. त्यामध्ये आयटीआय मध्ये 25% आरक्षण ठेवायला सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे जाऊया आपण मंत्रालय. आता स्किल डेव्हलपमेंट मंत्रालयामध्ये त्यांनी काय तुम्हाला गंडवू शकते की 15 जुलै तारीख दिली तर तुम्हाला वाटेल की स्किल त्या दिवशी आहे, त्यामुळे त्या दिवशी मंत्रालय स्थापन झालं असेल, पण तारीख पण लक्षात ठेवा. रिसेंट स्थापन झालेले काही मंत्रालयापैकी आहे 10 नोव्हेंबर 2014 रोजी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप या स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. तो आधी विभाग म्हणून स्थापन झाला होता, लगेच 2-3 महिन्यात त्याला मंत्रालयाचा दर्जा दिला आणि त्याला डिपार्टमेंट म्हणून स्थापन केलं, लगेच त्याला मंत्रालयाचा दर्जा दिलेला आहे. आता स्किल डेव्हलपमेंट संदर्भातल्या काही समित्या होत्या, त्यामध्ये पहिली समिती अबॉट समिती 1937. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्व देण्याची शिफारस केली. आयोगाने ह्याच्यावर प्रश्न काय विचारलाय तर अबॉट समितीनं म्हणजे कोणत्या समितीनं पॉलिटेक्निकची शिफारस केली, तर अबॉट पॉलिटेक्निकची शिफारस केली हे लक्षात राहू द्या. त्यानंतर परत जॉन सार्जंट 1944 ला ते त्यावेळेचे शिक्षण आयुक्त होते, त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार एआयसीटीची स्थापना झाली. ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. 1945 ला त्यांच्या शिफारसीनुसार एआयसीटीची स्थापना झालेली आहे. हे 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर मालकम आदिशेषय्या 1977 ची समिती आहे. आता ही कशासाठी होती तर स्पेसिफिक हायस्कूल मध्ये जे स्किल डेव्हलपमेंट किंवा व्यावसायिक शिक्षण वोकेशनल एज्युकेशन त्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल हायस्कूलच्या टप्प्यावर, माध्यमिक स्तरावर. तर लर्निंग टू डू नावाचा त्यांचा अहवालाचा विषय, तो पण लक्षात राहू द्या. शिफारस काय केली त्यांनी तर राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर व्यावसायिक विज्ञान परिषद स्थापन केली पाहिजे, म्हणजे वोकेशनल एज्युकेशन साठी वेगळी परिषद पाहिजे. आता आपण डीव्हीटी वगैरे आहे, डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र शासनाच्या अंडर आहे. ते काय करते व्यावसायिक शिक्षणावर फोकस करते. एमएसबीटी पॉलिटेक्निक साठी बघते आणि वर डीटीआय ते हायर एज्युकेशन साठी बघते, म्हणजे पीजी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री जे आहे त्यासाठी कोण आहे एआयसीटी आहे. तर हे दोन आहेत ते वेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन नका होऊ दे. 11वी आणि 12वी मध्ये त्यांनी अजून एक नवीन शिफारस केली होती की सेमिस्टर पॅटर्न आणि क्रेडिट सिस्टीमची समावेश करावा. आता सध्या सेमिस्टर पॅटर्न आहे, त्याच्या आधी वार्षिक परीक्षा व्हायची. डिग्रीला कशी असायची 10वीला आणि 11वी 12वीला त्या तिन्ही वर्षाला वार्षिक परीक्षा व्हायची. आता आपण 10वीला वर्षाला एकच परीक्षा दिलेली आहे, 11वीला सेमिस्टर दिलेले आणि 12वीला परत वर्षाला एक दिलेले. पण त्यांनी काय सांगितलं की सगळ्यांना सेमिस्टर पॅटर्न 11वी 12वी पासून आणि क्रेडिट सिस्टीमचा समावेश करावा. आता सध्या नवीन पॅटर्न आलाय क्रेडिट पॅटर्न, 2023 ला त्यांनी ऍडमिशन घेतलं असेल कशाला, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार. 1977 ला राष्ट्रीय आढावा समिती ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एसयूपीडब्ल्यू, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, म्हणजे शिक्षण शिकताना कामावर आधारित शिक्षण असलं पाहिजे. शिक्षण हे कामावर आधारित असलं पाहिजे. ह्याच्यावर पण बरेच प्रश्न आलेले. हा म्हणजे कमवा शिकासारखंच काम करताना शिक्षण घेताना काम करायचं आणि ते काम समाजाच्या उपयोगी असलं पाहिजे. माध्यमिक शिक्षणाचा व्यवसायीकरणावर भर दिला, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे शाळेला असताना कार्यानुभव होतं, कार्यानुभव त्याच्यामध्ये शिवणकाम वगैरे असल्या गोष्टी असायच्या, तर ते कामावर आधारित शिक्षण आहे. नंतर व्यावसायिक शिक्षण राष्ट्रीय कृती दल ते कुलंदाई समिती 1985 ची, सगळ्या समित्या एकत्रित केलेल्या आहेत, बाकी काय बघायची तुम्हाला गरज नाही. माध्यमिक स्तरावर व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करावा सेम तसं सांगितलं त्यांनी. त्यासोबतच तंत्रनिकेतन, तंत्रनिकेतन म्हणजे काय डिप्लोमा, डिप्लोमा कॉलेजची स्थापना करावी असं त्यांनी सांगितलं. परत 2011 ला स्वाती मुजुमदार हे आपले सिम्बॉसिसचे शाबू मुजुमदार आहेत ना, त्यांची मुलगी आहे स्वाती मुजुमदार. 11 सदस्य आहेत.
5वी ते PhD पर्यंत व्यावसायिक शिक्षण हा पर्यायी विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सुरू करा. इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो ना, तर व्यावसायिक शिक्षण हा इलेक्टिव्ह असला पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाच्या नियंत्रण आणि नियमनासाठी स्वतंत्र वैधानिक संस्था स्थापन केली पाहिजे केंद्र स्तरावर. आता सध्या राज्य स्तरावर आहे, मात्र केंद्र स्तरावर एक वैधानिक संस्था जशी AICTE तशी स्पेशल असावी, जी फक्त वोकेशनल एज्युकेशनसाठी काम करेल. त्यासोबतच व्यावसायिक विद्यापीठाची म्हणजे वोकेशनल युनिव्हर्सिटीची स्थापना केली पाहिजे. सर्व स्तरावर व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाचे नियोजन केलं पाहिजे. आता न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाची जी धोरण आहेत त्यातले बघूया. सुरुवातीचं धोरण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009. आता ह्यातलं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, हे वर्ष लक्षात ठेवायचं. स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी कधीची? 2009ची. त्यासोबत टार्गेट काय आहेत त्यामध्ये, तर 2022 पर्यंत 50 कोटी लोकांना कौशल्य प्रदान करायचं. कधीपर्यंत? 2022 50 कोटी. त्यासोबतच युनिव्हर्सलायझेशन करायचं कौशल्य विकासाचे, स्किल डेव्हलपमेंटचे युनिव्हर्सलायझेशन. ह्याचा अर्थ काय, तर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत ते भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे. युनिव्हर्सलायझेशन म्हणजे सार्वत्रिकरण, सगळीकडे त्याचं उपलब्धता करणे. ज्ञान आधारित अर्थव्यवस्था, आता नॉलेज इकॉनॉमी. तुम्ही सॅम पित्रोदा वगैरे कमिटी बघितलं असेल, त्याने सुद्धा हेच गोष्टी सांगितल्या होत्या. नॉलेज इकॉनॉमी यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं पाहिजे. बाकी सगळं बोलबच्चन आहे. शालेय शिक्षणावर व्यावसायिक शिक्षणावर भर देणे, नव्या व्यावसायिक शिक्षण संस्था स्थापन करणे, 11व्या पंचवार्षिक योजनेत 1.5 कोटी लोकांना कौशल्य विकासाचे शिक्षण पुरवणे हे दरवर्षी ठरवण्यात आलं होतं. आणि ह्याने काय सांगितलंय, 50 कोटी लोकांना 2022 पर्यंत व्यावसायिक शिक्षण द्यायचं. आता नॅशनल पॉलिसी ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप, इथं काय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी आहे फक्त. इथं काय नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड व्यावसायिकतेसाठी एंटरप्रिनरशिप म्हणजे स्टार्टअप वगैरे तयार करता येईल. कौशल्य विकास आणि व्यावसायिकता मंत्रालय म्हणजे नुकतं स्थापन झालेलं मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली होती. 2014 स्थापन झाले ना नोव्हेंबरमध्ये. ते 2015 मध्ये योजना आली, तर कुणी काढली? स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने काढलेली. म्हणजे योजना म्हणता येणार नाही, पॉलिसी म्हणतो आपण. तर पॉलिसी कोणी काढली? स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. यासाठी मग मदत कोणाची घेतली जाणार आहे? शिक्षण मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय, कारण ह्या सगळ्यांची गरज स्टार्टअप साठी लागणार आहे. व्यावसायिक शिक्षणात नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन, गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आणि शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी. इनोव्हेशन, क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी या 3 गोष्टींचा समावेश केला पाहिजे. किमान 25% शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर ह्याच्यावर प्रश्न आला तर डायरेक्ट ह्याच्यावर विचारला जाऊ शकतो, किती शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण पाहिजे, तर किमान 25% शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची उपलब्धता असली पाहिजे. ते शर्टामुळे तर असं होतं बघायला वर. हा ठीक, थोडं वर करतो, हे लाईनिंग असल्यामुळे कॅमेराला. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाचे आराखडे. नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क 2012 ला आला होता. आता या 2 फ्रेमवर्क मध्ये काय फरक आहे, तर त्याचे टप्पे सांगितले. 12 हे लक्षात ठेवा. NVEQF आणि NSQF असे 2 आहेत. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आणि नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता हा जो आराखडा आहे नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन फ्रेमवर्क, हा MHRD आताची शिक्षण मंत्रालय त्यावेळेस मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, तर त्यांनी आराखडा तयार केला होता. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि इतर महाविद्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्राचा समावेश केला. आता स्किल डेव्हलपमेंट मध्ये बघा तुम्ही, कुठं स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतील ना, सगळ्यात जास्त चालतं IT, मीडिया, रिटेल, एंटरटेनमेंट, त्याचं टेलिकम्युनिकेशन असतं, मोबाईल कम्युनिकेशन, तर मोबाईल रिपेअरिंग असतं, टुरिझम असतं, ज्वेलरी असतं, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, अशा छोटे छोटे कोर्सेस असतात. आता पुणे विद्यापीठात तर ते 2-2 वर्षाचे कोर्सेस चालू झालेले, 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष, असं वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटच्या डिग्रीज आहेत. 9वीचा विद्यार्थी प्रथम श्रेणीपासून सुरू करतो. आता हे जे आहे ते क्रेडिट नुसार आहेत. क्रेडिट म्हणजे त्यामध्ये तास असतात, त्या तासानुसार एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अंदाजे 1000 तास त्यामध्ये असतील आणि 1000 तासाचं ते प्रशिक्षण घेईल. त्यामध्ये मल्टी एंट्री, मल्टी एक्झिट. मल्टी एंट्री म्हणजे काय, तर कुठल्याही टप्प्यावर तो त्यामध्ये एंट्री करू शकतो आणि कधी येते सोडू शकतो. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, आता हे 2013 ला आलं होतं. एकात्मिक शिक्षण आणि सक्षमता, आता ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी थोडं जड वाटतात, मात्र डिझायरेबल कॅपॅसिटी किंवा कॅपेबिलिटी येण्यासाठी हे फ्रेमवर्क तयार केलेलं आहे. NSQF काय, तर
त्यांना ज्या पद्धतीचं ट्रेनिंग पाहिजे त्या लेवलचं त्यांचं अपग्रेडेशन करायचं. आता समजा एखादा सुतार असेल आणि त्याला चांगल्या पद्धतीने ते कार्विंग वगैरे करताना लाकडावर, मग त्याचं जर टेक्निकल प्रशिक्षण असेल किंवा आता मशीन आलेले आहेत लाकड वगैरे कट करायचे चांगल्या पद्धतीच्या, म्हणजे आता तुम्ही डिझाईन तयार करताना बघा की अशी उभी दोऱ्यासारखं काय तर असतं स्किलचं आणि त्याच्यानुसार ते कट करतात. आधी हाताने केलं जायचं त्या सगळ्या गोष्टी. तशा काय त्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी हा फ्रेमवर्क काम करते. नॉलेज आणि स्किल हे दोन्हीला एकत्रित करून त्यामध्ये 10 टप्पे आहेत. वाचन लेखन बेसिक गणित यापासून ते 10व्या टप्प्यापर्यंत त्या कौशल्याचा समावेश होतो. कारण आता जो सुतार असेल त्याला वाचता लिहिताच येत नाही, सुरुवातीला त्याला ते शिकावं लागेल पहिल्या टप्प्यात. 10व्या टप्प्यामध्ये स्पेशल नॉलेज, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, मॅनेजमेंट अशा हायर लेवलच्या ज्या स्किल्स आहेत त्या शिकवू लागतील. अशा 10 टप्प्यामध्ये हे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तयार केलेलं आहे. आता आराखडा आहे त्यानुसार बाकीच्या विद्यापीठांनी त्यांचा सिलेबस बनवायचा आहे स्किल डेव्हलपमेंटचा. आता 2012 मध्ये करेक्शन करून घ्या, टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम सुरू झाला. तर नावानुसारच काय असेल, हा वर्ल्ड बँकने त्याला मदत केली होती. टेक्निकल एज्युकेशन मधली क्वालिटी वाढवायची, तांत्रिक शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आणि संस्थेची क्षमता वाढवणे. कारण एका टास्क फोर्सने त्यावेळेस सांगितलं होतं की भारतातले म्हणजे समजा 95% पेक्षा जास्त इंजिनियर्स आहेत ते स्किललेस आहेत, त्यांना म्हणजे कामच करता येणार मार्केटमध्ये गेल्यानंतर. आता आपल्या एमपीसी करणारे बरेच इंजिनियर असते, तिकडे जॉब नाही मिळाला म्हणून इकडे काम करतायत. असे पण काही जण आहेत, असं नाही की पॅशन आहे म्हणून एमपीसी चालू आहे. बरेच जणांना इंजिनिअरिंग करताना आपले मित्र इकडे आले म्हणून बरेच जण इंजिनिअरिंग वरून इकडे करायला त्यांनी ट्रान्सफर चालले. आणि बरेचसे कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज ते लॅब वगैरे अस्तित्वात नाहीत आणि मशीन आहेत त्या एकदम जुन्या काळातल्या, त्याचा काय आता सध्या मार्केटमध्ये उपयोगच नाही. मग ते संग्रहालयातच बघायला भेटतील असे मशीन्स आहेत, लेथ मशीन वगैरे, सीएनसी मशीन एकदम जुने आहेत. किंवा ह्याच्यामध्ये पण सर्वे मध्ये किंवा सिव्हिल मध्ये पण जुने इन्स्ट्रुमेंट आहेत जे आता वापरायला येत नाही. तर हे कार्यक्रम कशासाठी, त्याची गुणवत्ता वाढवायची यासाठी वर्ल्ड बँकनं मदत केली होती. अभियांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तांत्रिक शिक्षणावर भर दिला. तर कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यामध्ये अभियांत्रिकी संस्थांमध्ये गुणवत्ता आणि समानता आणणे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात त्यांनी हिंदी बेल्ट मधले काय राज्य घेतले होते आणि त्यातला एक केरळ साऊथचा होता. त्यानुसार त्यांनी मूल्यांकन केलं आणि सुधारणा करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती तिथल्या संस्थांची. दुसऱ्या टप्प्यावर सुद्धा 200 इंजिनिअरिंग कॉलेजची निवड केली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर तिसरा टप्पा हा 2017 सुरू झाला आणि सेम तेच काम आहे, टेक्निकल एज्युकेशन मध्ये सुधारणा करायची, नावानुसारच आहे. आता ही एक समिती आपण बघितली होती, कुलंदाई समिती. त्यांनी काय सांगितलं होतं, शिक्षण प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये वोकेशनचा समावेश करा, म्हणजे काय व्यावसायिकरण करा त्याचं, वोकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन ह्या नावाने योजना सुरू करण्यात आली होती 1988 ला. शिफारस कोणाची होती, कुलंदाई समिती. 1992-93 आणि 2011 मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली. 88 ला सुरू झाली, 92-93 आणि 2011 असं 2 वेळा त्याची पुनर्रचना केलेली आहे. या योजनेत 8वी पासून ते 12वी पर्यंत शालेय शिक्षणात कृषी, व्यवसाय, वाणिज्य, अभियांत्रिकी, त्यानंतर पॅरामेडिकल. आता तुम्ही जर शाळेत कॉलेजमध्ये एमएलटी वगैरे बघितलं असेल, एमएलटी लॅबचा कोर्स असायचा, नर्सिंगचा कोर्स असायचा, त्यानंतर हे ऍग्री असायचं, 11वी-12वीला ऍग्री विषय असायचा. त्यांना मग 12वी नंतर ऍग्रीला 10 मार्क एक्स्ट्रा, 10% काहीतरी पकडले जायचे. पॉलिटेक्निकला जायचं असेल आणि ज्यांना 10वी पर्यंत टेक्निकल असेल तर त्यांना वेगळा जागा असायचा, वेगळा कोटा असायचा. तर ते या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलं होतं. एनजीओ, उद्योग आणि केंद्र सरकार, राज्य सरकार एकत्रितपणे हे राबवत आहे. स्किल इंडिया मिशन, स्किल डे जो आहे, वर्ल्ड स्किल डे 15 जुलै त्या दिवशी सुरू झालेला आहे. त्याची तारीख विचारलेली आहे. स्किल इंडिया मिशन कधी, 2015 ला. स्किल इंडिया मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय, तर 2022 पर्यंत 40 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देणे. ह्याच्या आधी आपण 2009 ची पॉलिसी बघितली होती, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, 2022 पर्यंत 50 कोटी. आणि स्किल इंडिया मध्ये काय सांगितलंय, 40 कोटी. स्किल इंडियाची टॅगलाईन काय, कौशल्य भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत. उद्योगांना आवश्यक असणारी कौशल्य आणि रोजगार निर्मितीसाठी लोकांकडे असलेली कौशल्य याच्यातील गॅप कमी करायचा. म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे आणि सध्या जे कॉलेजेस आहेत किंवा जे स्किल डेव्हलपमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत ते काय शिकवते त्याच्यामध्ये गॅप राहू नये. नाहीतर इथं तुम्ही सर्टिफिकेट किंवा डिग्री घेताय आणि तुम्हाला ऍक्च्युअल मार्केटमध्ये वेगळंच काम करावं लागतं. तर तो डिफरन्स आहे तो भरून काढण्यासाठी स्किल इंडिया हे कार्यक्रम काम करते.
मग त्याच्यामुळे काय होईल, तर रोजगार मिळाल्यामुळे गरिबी कमी होईल, स्पर्धात्मकता वाढेल आणि कौशल्य प्रशिक्षण दर्जेदार होईल. त्यासोबतच जागतिक स्तरावर भारतीय जे तरुण आहेत त्यांना उपलब्ध करून द्यायचं, कारण आपलं जे ट्रेनिंग आहे ते त्या लेवलचं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा जॉब मिळवता आला पाहिजे. त्यानंतर ते लाईफ लॉंग शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. सामाजिक भागीदारी किंवा जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतील किंवा प्रायव्हेट संस्था असतील, प्रायव्हेट कंपनी असतील, त्यांच्या सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये सुद्धा हे तयार केले जाते. आता एक्साइड सारख्या ज्या कंपन्या आहेत बॅटरीच्या, किंवा मग आता होंडा सारखी कंपनी आहे, त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोबत करार केलेला आहे. त्यांच्या कंपनीला जे स्किल शिकवले जातात, वापरले जातात कंपनीमध्ये, तेच ते डायरेक्ट इथं कॉलेजमध्ये शिकवतील. खाजगी कंपनी आणि सरकारनं सुद्धा भागीदारी केलेली काय कॉलेजेस. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विद्यापीठात किंवा मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये त्या त्या संस्थाचे त्या कंपनीचे बोर्ड पण दिसतील, ते त्यांच्यासोबत टाईप करून ट्रेनिंग देत आहेत. आता आपण स्किल इंडिया बघितली, तसंच PMKVY हे एकाच दिवशी सुरू झालेले. हे दोन्ही एकाच दिवशी आहेत, 15 जुलै 2015. वाटलंच तर ते तुम्ही वरच्या साईडला लिहा, 15 जुलै 2015 हे दोन योजना एकत्रित सुरू झालेली. त्याचं लिहिलेलं स्किल इंडिया आणि PMKVY वरच्या साईडला लिहून घ्या, परत तुमच्या लक्षात राहत नाही. आता लिहून घेतलेलं बरं आहे. पुस्तकानं जावं रोज. आणि जे आता बघतायत त्यांनी किंवा रेकॉर्डिंग बघतात त्यांनी पण पुस्तक समोर असल्याशिवाय पहिल्यांदा रीडिंग नका करू, जे लवकर होऊन जाईल. आता ही भारतातील सगळ्यात मोठी कौशल्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास योजना म्हणजे काय असणार आहे, स्किल डेव्हलपमेंटसाठीच असणार आहे. आता ती मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप त्यांच्या मार्गदर्शनाखाली NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही नोडल एजन्सी आहे. आता NSDC विषयी आपण पुढे बघूया डिटेलमध्ये. आता याचा मुख्य गट काय, तर अल्पकालीन प्रशिक्षण. आता काही दिवसाचे कोर्सेस असतात, जसं आपण इथे बघतो की शेळी पालनचे काही 8 दिवसाचा वर्कशॉप असतो, किंवा आपली सारथी संस्था महाज्योती यांनी सुद्धा अशा स्किल डेव्हलपमेंटचे छोट्या छोट्या कोर्सेस सुरू केलेले आहेत. काही दिवशी 30 दिवसाचा मोबाईल रिपेअरिंग कोर्स असतो, काही स्पेशल प्रोजेक्ट असतात. तर आणि कधी कधी रोजगार मेळावे पण घेतात, सारथीतर्फे रोजगार मेळावे घेतलेले आहेत. तर अशा काही गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, त्यांना NSDC ही नोडल एजन्सी म्हणून मदत करते, किंवा फंडचा वगैरे विषय असेल तर ती NSDC देते. तर त्या अंतर्गत या अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ते PMKVY च्या अंडर मोफत अल्प कालावधीचे कौशल्य प्रशिक्षण देऊन देशातील विकासाला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना आर्थिक प्रोत्साहन देणे. PMKVY जो पहिला टप्पा होता त्यामध्ये 19 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. दुसरा टप्पा 2016 सुरू करण्यात आला. त्यामध्ये सेंट्रल स्पॉन्सर, सेंट्रल मॅनेज हा घटक NSDC मार्फत राबवण्यात आला. सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि सेंट्रली मॅनेज म्हणजे काय, तर केंद्र सरकारच त्याला पैसे देणार, केंद्र सरकारच व्यवस्थापन करणार. त्यासोबतच दुसरा टप्पा असतो, केंद्र सरकार स्पॉन्सर करणार आणि राज्य ते राबवणार. जसं सारथीच्या काही स्कीम आहेत, किंवा शेळी पालनासाठी काय वर्कशॉप घेतले जातात, त्यांची राहण्याची वगैरे सगळी सोय केली जाते. किंवा रेशीम उत्पादन, रेशीम बोर्ड आहे आपल्या इथे पुण्यातच, रेशीम. त्यानंतर अंडी उगवणी केंद्र आहे, कृत्रिम रेतन केंद्र आहे. तर तिथं जे प्रशिक्षण दिलं जातं ना, ते केंद्र सरकार त्यांना स्पॉन्सरशिप देतं आणि राबवायचं काम राज्याच्या संस्था करतात. मग ते काय झालं, सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि स्टेट मॅनेज. PMKVY 2.0 चा 25% निधी हा राज्यांना दिला जातो स्कीम राबवण्यासाठी. तर जो दुसरा टप्पा आहे त्याचं साध्य काय हे पण लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय, मात्र माहित असू दे. जवळपास 1.25 म्हणजे 1.25 कोटीच्या आसपास लोकांना प्रशिक्षण दिलं. जो तिसरा टप्पा आहे तो सगळ्या 717 जिल्ह्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित त्यावेळेचे प्रदेश त्यांच्यावर सुरू करण्यात आला होता. आता तिसरा टप्पाच्या वेळेस आत्मनिर्भर भारत, कोरोना नंतर आत्मनिर्भर भारत बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही, बऱ्याच क्षेत्रात आपण आत्मनिर्भर भारत सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये राज्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्टेट स्किल डेव्हलपमेंट मिशन्स आणि डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट कमिटीज तयार केल्या पाहिजेत, आणि कौशल्याचे तफावत दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर मूल्यांकन केलं पाहिजे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या कौशल्याची मागणी वेगळी असते. सोलापूरमध्ये गेलं तर तिथं टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत, तिकडे तुम्ही नागपूरमध्ये गेलं तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, किंवा सातारामध्ये सुद्धा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जास्त प्रमाणात आहे. तर प्रत्येक जिल्ह्याची मागणी वेगळी आहे. इकडे कोल्हापूरमध्ये ऊसाचे कारखाने आहेत, सोलापूरमध्ये पण काही प्रमाणात आहेत. तर प्रत्येक ठिकाणी जी मागणी आहे तिचे मूल्यांकन करण्यात महत्वाच्या भूमिका या कमिटीज बजावतील. कौशल्य
भारत या योजनेअंतर्गत म्हणजे स्किल इंडिया अंतर्गत 729 स्किल डेव्हलपमेंट केंद्र स्थापन झालेली. तुम्ही काही ठिकाणी बघितले असतील. तिथं सेनापती बापट रोडच्या जवळ गोखले नगर आहे, तिथं 2 सेंटर आहेत. हॉटेल मॅनेजमेंटच्या बाजूला स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे. कौशल्य विकासाला चालना देणे हे सगळं बाकीचं हे बोलवच्चन आहे. उद्योगाशी निगडीत संधीचा फायदा देणं, सुरुवातीच्या तराव व्यावसायिक शिक्षणाचा तो प्रचारक असेल. त्यानंतर आता प्रधानमंत्री कौशल्य केंद्र आहे. आता ही जी योजना एकत्रित केलेल्या आहेत मी, अशा तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या वर पण लिहून घ्या. 2016 ही अटल टिंकरिंग मिशन हे लिहून घ्या. मी तुम्हाला परत डिटेल सांगतोय पुढे येणार आहे. असंच लिहा, शॉर्ट फॉर्म मध्येच लिहा. एटीएम, एनएपीएस, स्ट्राईव्ह आणि पीएमयू योजना हे 2016च्या योजना एवढ्या आहेत ती एकत्रित लक्षात ठेवून अवघड आहे आणि एक वर्ष विचारलं जाते कधी सुरू झाले बऱ्याच वेळा. तर प्रधानमंत्री कौशल केंद्र हे 2017ला सुरू झाले. मंत्रालय तुम्ही डोक्यात ठेवायचं, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीज असणार आहे यासाठी. आता हे काय असतील केंद्र, तर स्किल डेव्हलपमेंटच काम करणार आहे. बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायची काही गरज नाही, हे तुम्ही तुमच्या अप्रोचनुसार लिहू शकताय. आता हे जे पीएम कौशल्य केंद्र स्थापन करायचं असेल तर 70 लाखापर्यंत कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं. तुम्हाला कौशल्य केंद्र स्थापन करायचं असेल तर 70 लाखापर्यंत कर्ज मिळतंय. नंतर प्रधानमंत्री युवा योजना आपण वरच्या साईडला घेतलेली आहे. 9 नोव्हेंबर 2016 सुरू झालेली स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री पासूनच. आता युवा योजना काय, तर 3050 संस्थांद्वारे पुढील 5 वर्षात 7 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिनरशिप याचं प्रशिक्षण द्यायचं आहे. त्याचं वर्ष लक्षात ठेवा फक्त. बाकीचे उद्दिष्ट वगैरे तर थोडंफार तेच आहे नावानुसार. एंटरप्रिनरशिप हा उद्योजकताला प्रोत्साहन देणे, पारंपरिक उद्योग संस्कृतीत बदल घडवून आणणे, स्टार्टअप तयार करण्यासाठी मदत करणं, बाकी सगळं समन्वयक, मार्गदर्शक, निधी, व्यवसाय सेवाचे जाळ्या वगैरे सगळं ते समजते. आता ही महत्वाची स्कीम आहे पुढं, अटल इनोव्हेशन मिशन 2016 आहे. देशाला संशोधक नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन नावच आहे त्याचं, अटल इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय, तर नवीन आयडियाज, नवीन शोध, नोकरी निर्माण करणाऱ्या देशात म्हणजे जे नोकरी मागणारे जॉब सीकर हे एम्प्लॉयमेंट गिव्हर झाले पाहिजेत. त्यासाठी AIM म्हणजे एम शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, अटल इनोव्हेशन मिशन सुरू करण्यात आली. या मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हे चारही गोष्टी लक्षात पाहिजे. अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय, तर ते तुमच्या शाळेत लॅब असेल त्याच्यामध्ये तुम्ही नवीन शोध किंवा इनोव्हेशन साठी काम करू शकतील मुलं. अटल इन्क्युबेटर हे विद्यापीठ स्तरावर असतात. अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर आणि अटल न्यू इंडिया चॅलेंजेस ह्याच्यामध्ये जे देशात समस्या आहेत त्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन केलं जातं. तर नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम. आता बघा, ITI झाल्यानंतर अप्रेंटिस असं तुम्ही ऐकत असाल किंवा इंटर्नशिप असते मेडिकल नंतर. अप्रेंटिस म्हणजे काय, तर शिकव प्रशिक्षण. जर तुम्ही तुमचे डिग्री ITIचा ते कोर्स झाला त्यानंतर तुम्ही कारखान्यात जाऊन काम करताय काही दिवसासाठी, तर सुरुवातीला अप्रेंटिसशिप ऍक्ट आला होता. त्यानुसार अप्रेंटिस कशा पद्धतीने असली पाहिजे या ऍक्ट मध्ये सांगितलं होतं. त्यानुसार स्टायफंड जे मिळणार आहे त्यांना त्याचं 25% अर्थसहाय्य आणि जास्तीत जास्त 1500 केंद्र सरकार देत होतं. मात्र त्यामध्ये बदल करून 2016ला अटल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये प्रशिक्षणाचा खर्च म्हणून आधीच्या 1500च्या ठिकाणी आता 7500 रुपयापर्यंत सरकार देत होतं. याचा लाभ घेण्यासाठी त्यांना ITIचा कोर्स केला असला पाहिजे किंवा कुठलाही व्यवसाय शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याचं वय 21 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, हे महत्वाचं. डिग्री करणारा यामध्ये येत नाही. वोकेशनल एज्युकेशन घेणारा एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला पुढं कारखान्यामध्येच ट्रेनिंग दिली जाते, त्याला अप्रेंटिस असं म्हटलं जातं आणि त्याला स्टायफंड दिला जातो त्यावेळेस.
त्याचा संकल्प ह्याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. स्किल ऍक्वायझिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लाईव्हलीहूड. लाईव्हलीहूड म्हणजे काय? जीवनासाठी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 2018चे संकल्प कधीचे? 2018चे. संकल्प म्हणजे काय? स्किल ऍक्वायझिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लाईव्हलीहूड. आता या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन महत्वपूर्ण 7 योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये संस्थात्मक प्रशिक्षण आहे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, परदेशी रोजगार आणि शाश्वत उपजीविका. हे काय सगळं ह्याच्यामध्ये येणारच आहे. मात्र आपल्याला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आणि 2018ला ह्याची सुरुवात झालेली आहे, हे महत्वाचं आहे. नंतर स्ट्राईव्हचं पण तसंच आहे. स्किल स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनव्हान्समेंट. लक्षात ठेवा, स्किल स्ट्रेंथनिंग कशाला स्किल वाढवायचे? तर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनव्हान्समेंट, त्यांची जी औद्योगिक क्षमता आहे ते विकसित होईल, त्यासाठी स्किल मजबूत करायचे. स्किल स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट. आता मेसमे जे आहेत, मेसमेला या टेक्निकल गोष्टीची अडचण जास्त आहे. म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत. कारण मोठे उद्योग आहेत त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ वगैरे असतो, क्वालिटी कंट्रोलसाठी वेगळे माणसं असतात. मात्र स्किलची गरज ही छोट्या उद्योगांना पडते. त्यामुळं त्यांची आणि ITI ची गुणवत्ता वाढवणे या स्टाईलचा उद्देश आहे. स्टाईल मध्ये स्किल स्ट्रेंथनिंग करायचे फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंटसाठी. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या. आता हे कधी सुरू झालेलं आहे? 2016 मध्ये. वर्ल्ड बँकने त्याला मदत केलेली आहे. हा प्रकल्प जागतिक बँकेच्या प्रोग्राम फॉर रिझल्ट या अंतर्गत, या श्रेणी अंतर्गत काम करतो. प्रोग्राम फॉर रिझल्ट या अंतर्गत वर्ल्ड बँकने मदत दिलेली आहे. उद्योगाच्या मागणीप्रमाणे परिणाम साध्य करण्यासाठी ITI च्या अपग्रेडेशनसाठी स्पर्धात्मकपणे तिची निवड केली जाते. आता समजा एखादा ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी, तर त्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती ITI मध्ये वापरली जात नाही, तर जुनी टेक्नॉलॉजी. मग आता काही कंपन्या असतील, जॉन डियर, महिंद्रा, तर ते कंपन्या जशी मागणी करतील त्या पद्धतीने तिथल्या ITI ला अपग्रेड करायचं आणि तिथले जे स्टुडंट आहेत परत त्या कंपनीवर जाऊन काम करू शकतील. तर त्या अपग्रेडेशनसाठी स्टाईल काम करते. त्यानुसार काय होईल? मग ITI ची कामगिरी सुधारेल. अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी राज्य सरकारची क्षमता वाढेल. शिकवणे आणि शिकणे ह्या दोन्ही टप्पे सुधारतील आणि शिकाऊ प्रशिक्षण उपलब्ध होईल आणि त्यांना लगेच रोजगार पण मिळेल. सगळ्याच गोष्टी यामधनं साध्य होतील. नंतर स्किल असेसमेंट मॅट्रिक्स फॉर वोकेशनल ऍडव्हान्समेंट ऑफ युथ समोय. बरेच लॉंग फॉर्म आहेत, त्यातलं तुम्ही महत्वाचं काय तर स्किल असेसमेंट मॅट्रिक्स म्हणजे काय? गुणवत्ता प्रशिक्षण करायचं, मूल्यांकन करायचं. सॉरी, असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. वोकेशनल ऍडव्हान्समेंट ऑफ युथ कशासाठी करायचं गुणवत्ता मूल्यांकन? तर वोकेशनल ऍडव्हान्समेंट झाली पाहिजे, त्यांच्या व्यावसायिक प्रगती. मनुष्यबळ विकास मंत्रालय, आता सध्या हे शिक्षण मंत्रालय झाले, जे अंमलबजावणी कोण करतं? तर हे लक्षात ठेवा. स्किल असेसमेंट मॅट्रिक्स हे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री नाही तर HRD मिनिस्ट्री होतं त्यावेळेस. भारतातले पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आली. 11 नोव्हेंबर त्यांचा जयंतीचा दिवस आहे, त्या दिवशी सुरू करण्यात आली. भारतातल्या वेगवेगळ्या ज्या सर्व्हिस सेक्टर आहे त्यांच्या कौशल्याची तफावत भरून काढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता करून देणे. आता ज्यांनी शाळा सोडलेली आहे त्यांना एक क्रेडिट फ्रेमवर्क द्यायचा आणि त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करायचे, जेणेकरून ते पुढे सेवा क्षेत्रात काम करतील. आता आपल्याकडे बॅक ऑफिसेस असायचे, कॉल सेंटर्स असायचे, त्यांना ते प्रशिक्षण देऊन तिकडं कामाला लावता येते. द प्रोग्राम फॉर मेन स्ट्रीम ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट थ्रू स्किल डेव्हलपमेंट. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम त्याला आपण महत्वाकांक्षी जिल्हे म्हणतोय. त्याकडे नंदुरबार, उस्मानाबाद यासारख्या ठिकाणी आपण सुरू केला होता ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. आपण मागे बघितले. महत्वाकांक्षी जिल्हे म्हणजे काय? थोडक्यात ते मागास जिल्हे आहेत, मात्र त्यांना मागास न म्हणता महत्वाकांक्षी असं ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असं नाव दिलंय. त्या जिल्ह्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. तर प्रोग्राम फॉर मेन स्ट्रीम ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट थ्रू स्किल डेव्हलपमेंट 2018ला सुरू झालेले. 28 राज्यातील 117 जिल्ह्यामध्ये, कारण त्यावेळेस 117 जिल्हे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये होते. आता ती लिस्ट वाढतेच, नवीन नवीन जिल्हे त्यामध्ये ऍड होत आहेत. आता त्या जिल्ह्याचे कौशल्य प्रोफाईलचे मॅपिंग करायचं. म्हणजे आता उस्मानाबाद सारखा जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये किती स्किल डेव्हलपमेंटची सध्याची पातळी किती आहे
त्याचं मूल्यांकन करायचं आणि त्यांना एक आराखडा तयार करायचा त्या जिल्ह्याच्या मागणीनुसार किंवा जिल्ह्याच्या सद्यस्थितीनुसार. त्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास आराखडा तयार केला जाईल आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांना यातून मदत मिळेल कशा पद्धतीने योजना राबवायच्या त्यासाठी. आता आपण संकल्प बघितली, स्ट्राईव्ह बघितली, समन्वय बघितली. आता पुढची योजना श्रेयस. वाटलंच तर तुम्ही सगळे एकाखाली एक लिहून घ्या आणि त्याची लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. या 7-8 योजनांपैकी एक लॉंग फॉर्म विचारणार आहे. श्रेयस मध्ये काय, श्रेयसवर विचारलं ह्याच्या आधी. स्कीम फॉर हायर एज्युकेशन युथ इन अप्रेंटिसशिप अँड स्किल्स. यामध्ये फरक काय बघा. श्रेयस योजना ही टेक्निकल प्रशिक्षणासाठी, हा, मात्र ही जी योजना आहे 27 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली आहे, पण ती कोणासाठी आहे तर उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी, जॉब वर्क एक्सपोजर. आणि श्रेयस मध्ये जे उच्च शिक्षण घेतलेले आहेत त्यांनी टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं नसलेलं असलं पाहिजे, म्हणजे दुसरं एज्युकेशन घेतलेलं आहे त्यांना. गैरतांत्रिक, ह्याला बॉक्स करून ठेवा. गैरतांत्रिक प्रशिक्षणासाठी, गैरतांत्रिक शिक्षण घेतलेल्यांसाठी प्रशिक्षण आहे. समजतंय का तुम्हाला. म्हणजे ज्यांनी MA केलंय, MA केलंय किंवा M.Com केलंय, BA B.Com केलंय, त्यांच्यासाठी ही योजना आहे. ह्याच्यावरच प्रश्न विचारला होता आयोगाने. म्हणजे टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं नाही मात्र त्यांना टेक्निकल स्किल द्यायचे, त्यांच्यासाठी ही श्रेयस योजना काम करते. जॉब वर्क एक्सपोजर. जॉब वर्क एक्सपोजर म्हणजे काय तर त्यांना कामासाठी तयार करायचं. लगेच प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय असतं, तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर लगेच तुम्हाला काम मिळेल. रोजगाराची प्रासंगिकता ओळखून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता सुधारणे, शाश्वत आधारावर शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र यांच्या कार्यात्मक दुवा निर्माण करणे. आता हे सगळे बोलवच्चन आहे. ह्याच्यानुसार काय तर सध्याची मागणी आहे त्यानुसार या लोकांना शिक्षण द्यायचं, जेणेकरून ते पासआउट झाले त्यांना काम मिळालं पाहिजे. तर स्वदेश, आता त्या लिस्टमध्ये अजून एक ऍड होते स्वदेश. स्वदेश म्हणजे काय, स्किल वर्कर्स अरायवल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट. स्किल्ड वर्कर्स अरायवल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट. आता ही माहिती एकत्रित करून ठेवलेली आहे. मात्र सॉरी, आता ह्याचा वंदे भारत मध्ये घेतलं होतं स्वदेश. आणि वंदे भारत मिशन मध्ये काय होतं तर माहितीशी परतणारे जे नागरिक होते, आता ह्याची तारीख लक्षात ठेवा त्याच्यावर आपल्याला पुढे एक्सप्लेन करते. 2020 आहे. 4/2/2020 ला काय झालं होतं, कोरोनामुळे परत देशातले माघारी येत होते आणि त्यांना मग स्वदेश नाव दिलं. आता हा डाटाबेस आहे यांच्याकडे, अरायवल डाटाबेस, म्हणजे किती लोक आलेले. एअरपोर्टवर अरायवल आणि डिपार्चर असतं. अरायवल म्हणजे काय, दुसऱ्या देशात दुसऱ्या ठिकाणून आलेले. तर अरायवल डाटाबेस नुसार किती लोक भारतात आलेले आणि त्यांना मग आता आपल्याला सोय करायला पाहिजे प्रशिक्षणाची किंवा कामाची. वंदे भारत मिशन अंतर्गत जे आलेले लोक आहेत माहितीचे, त्यांच्या संबंधित रोजगाराच्या संधीची उपलब्धता करणे आणि त्यांचा डाटाबेस तयार करणे, या स्वदेश योजनेचं काम होतं. वंदे भारत मिशन आणि कोरोना व्हायरस प्रेरित प्रवास निर्बंधामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणणे हे वंदे भारतचा उद्देश होता. आणि त्या अंतर्गत जे आलेले आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी एक आराखडा तयार करणे हे स्वदेश मिशनचं काम होतं. स्वदेश काय तर जे दुसऱ्या देशात आलेले आहेत त्यांचा डाटाबेस घ्यायचा आणि त्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. आता युक्ती पण 2020 चे. युक्तीचं लॉंग फॉर्म काय, योग्य कलाकृती की तकनीक. असं नाही की इंग्लिशमध्ये म्हणलं इंग्लिशमध्येच त्याचा लॉंग फॉर्म असेल, तसं हिंदीमध्ये पण आहे कधी कधी. योग्य कलाकृती की तकनीक, युक्ती. आता इथं आईचं काय नाही पण लक्षात ठेवा तसं. 11 एप्रिल 2020 ला पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कौशल्य विकास घडवून आणणे. आता समजा काय काय काम असेल जसं शाली विणणे, तर शाली विणताना ते काय करतील की शाल आहे ते आधी मशीनवर तयार करून घेतील आणि मग त्याच्यावरचं जे हाताने काम आहे ते वरचं काम हाताने करतील. त्यामुळं ती शाल तयार करायला कमी वेळ लागेल. पश्मिना शाल तयार करायला हे काम जर स्किल असेल तर त्याला 7-8 महिने लागतात. जर थोडं त्याला नवीन असेल तर त्याला 2-2 वर्ष लागतात एक शाल विणायला. तर मग त्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण द्यायचं, कारण आता मागणी जास्त झालेली आहे. मग मागणी जास्त झाली त्यामुळे डुप्लिकेट माल तिथे येतो. जसं दूध आता मागणी जास्त आहे तर भेसळयुक्त येणारच आहे, कारण मागणी पूर्ण करायची कशी करून. त्यामुळे त्यांना जर आपण टेक्निकल एज्युकेशन दिलं तर त्या कारागिरांना थेट त्याचा फायदा होईल. परत हुनर से रोजगार तक. आता ही पर्यटन मंत्रालयाची योजना, हे लक्षात ठेवा, मला ट्रिपल स्टार करा. हुनर से रोजगार तक ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे असं विचारलं जाईल. तर तुम्हाला बऱ्याच वेळा वाटेल शिक्षण मंत्रालय किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल, मात्र हे पर्यटन मंत्रालयाची योजना आहे.
आता जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्र म्हणजे काय तर पर्यटन मध्ये जे आदरातिथ्य सेवा म्हणतो आपण, म्हणजे त्यामध्ये गाईडची सेवा असेल, केटरिंग असेल, टूर मॅनेजमेंट असेल, तर या क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढणे. 18 ते 28 वयोगटातील ते असावे. आता हा वयोगट ऑड आहे थोडा, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. 18 ते 28 वयोगटातील असली पाहिजे आणि त्यांचं प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 6 ते 8 आठवड्याचा आहे. प्रशिक्षणाला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. पर्यटन, प्रवास व्यवस्थापन म्हणजे टूर मॅनेजमेंट, त्यासोबतच हॉटेल मॅनेजमेंट, फूड क्राफ्ट, त्यासोबतच पर्यटन विकास महामंडळाचे त्याच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी हुनर से रोजगार तक आहे, पर्यटन मंत्रालय 2009 ला आहे. आणि सेवा क्षेत्रात म्हणजे त्याला आदरातिथ्य क्षेत्र हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलं जाणार, हे लक्षात राहू द्या. आता पुढे उडान योजना ही 2011 ला सुरू झाली होती. जम्मू काश्मीर राज्याच्या प्रदेशासाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजे कोणासाठी होती उडान? फक्त जम्मू काश्मीरसाठी होती. जम्मू काश्मीर मधले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या रोजगार क्षमता सुधारण्यासाठी उडान योजना सुरू करण्यात आली होती. उडान योजना बऱ्याच आहेत. ती मायनॉरिटीसाठी एमपीएससीला ट्रेनिंग देण्यासाठी मदत करणारी उडान आहे. त्यानंतर उडान एक विमानाची सुद्धा आहे. परत ही उडान आहे ती जम्मू काश्मीरच्या बेरोजगार तरुणांसाठी, तर बरेच उडान नावाने आहे ती योजना. आता ही राबवायची जबाबदारी कोणाकडे? एनएसडीसी कडे. मात्र वयोगट काय? 18 ते 40 वर्ष, हे लक्षात ठेवा. तिकडे हुनरचे रोजगार तकला वयोगट काय सांगितलं तर 18 ते 28, 18 ते 40, कारण त्या हॉस्पिटॅलिटी मध्ये थोडं तरुण पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे फिरण्यासाठी, किंवा हॉटेलमध्ये हॉस्पिटॅलिटी देणारा जो व्यक्ती आहे तो तरुण पाहिजे, त्यामुळे तिथं 18 ते 28 सांगितलं होतं. आता या उडान योजनेअंतर्गत स्टायपंड सुद्धा दिलं जाणार आहे. आणि जर अपघात, प्रवास काय असेल तर वैद्यकीय मदत सुद्धा देण्यासाठी विमा सुद्धा त्यांचा काढला जाणार आहे. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ग्रामीण कौशल्य म्हणजे काय? तर स्पेसिफिक ग्रामीण विभागातील लोकांना किंवा गावातील लोकांना स्किल डेव्हलपमेंटचं काम याच्या अंतर्गत केलं जाते. 25 सप्टेंबर 2014 ला सुरू झालेले दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंती दिवशीच. त्यामुळे त्यांचं नाव DDY JKY असं असतं. DDU JKY लॉंग फॉर्म. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये SC ST ला 50%, अल्पसंख्याकाला 15%, महिलांना 33% असं रिझर्वेशन आहे. 75% तरुणांना खात्रीशीर रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्या अंतर्गत जे प्रशिक्षण घेतलेले आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, त्यातल्या 75% लोकांना फिक्स रोजगार किमान 75% लोकांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये 15 ते 30 वर्ष वयोगटातील युवकावर भर दिलेला आहे. जम्मू काश्मीरसाठी जी उडान योजना होती त्याच्यामध्ये 40 वर्षापर्यंत होते, 18 ते 40. त्याच्यामध्ये 15 ते 30 आहेत. प्रत्येकाचा वयोगट लक्षात असणं गरजेचं आहे. आता ही जी योजना आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, त्याच्यामध्ये 5.5 कोटी ग्रामीण युवकावर भर देण्यात आलाय. त्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी 75% लोकांना नोकरी लागली पाहिजे. आता कोणा मार्फत राबवली जाईल? तर NSDC मार्फत राबवली जाणार आहे. नोडल एजन्सी काय? NSDC. त्यामध्ये त्यांनी काय काय क्षेत्र ठरवले? ग्रीन सेक्टर मध्ये रिन्युएबल एनर्जी असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, फ्लोरिकल्चर असेल, इको टुरिझम, ग्रे सेक्टर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन, सर्व्हिस सेक्टर मध्ये टेलिकॉम, हेल्थ केअर यासारखे वेगवेगळे सेक्टर त्यांनी निवडलेले. हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. आता ही जी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आहे त्याच्या अंतर्गत काय उपयोजना आहे? त्यामध्ये हिमायत 2011 ला सुरू केली होती. नाव थोडं उर्दू आहे, जम्मू काश्मीरसाठी आहे. जम्मू काश्मीरमधील ग्रामीण तसेच शहरी तरुणांना, हे लक्षात ठेवा. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत एक उपयोजना हिमायत ती ग्रामीण आणि शहरी कोणासाठी काम करते? तर जम्मू काश्मीरच्या तरुणांसाठी. पुढील 5 वर्षात 1 लाख तरुणांना प्रशिक्षण दिले आणि त्यापैकी किमान 75% रोजगार मिळवून द्यायचा. रोशनी ही कोणासाठी आहे? तर नक्षलवादग्रस्त जे प्रदेश आहे त्या 24 जिल्ह्यामध्ये राबवली जाते. जिल्ह्यांची संख्या पण लक्षात ठेवा. 2013 ला सुरू झाली. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असणारे 24 जिल्ह्यामध्ये ते सुरू करण्यात आली होती. परत ती DDUG केवाय अंतर्गत घेण्यात आली. ही माहित त्याच्या आधीचीच आहे. नंतर ती DDUG केवायच्या अंतर्गत घेण्यात आली होती. ती आधी सुरू झाली होती. 10 ते 35 वयोगटातील किमान 50,000 तरुणांना प्रशिक्षण देणे. आता ह्याच्यामध्ये वय कमी का ठेवले? तर ते कमी वयातच नक्षली विचारामध्ये जाण्याच्या आधी त्याला इकडे कन्वर्ट करायचं. 10 ते 35 वयोगट ठेवलेला हे लक्षात ठेवा रोशनीसाठी.
50,000 तरुणांना 3 वर्षात कुशल प्रशिक्षण देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आता उम्मीद हे पण ना थोडं उर्दू सारखं वाटतंय. जम्मू काश्मीरमधील महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप तयार करायचे आणि त्यामार्फत त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्यात सुधारणा घडवून आणायची. 2013चा आहे उम्मीद. उम्मीद असेल, हिमायत असेल किंवा उडान असेल, हे जम्मू काश्मीरसाठी स्पेसिफिक स्किल डेव्हलपमेंटसाठी सुरू करण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर NSDM, आता आपण मागे बघितलं होतं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, त्यानंतर स्किल इंडिया आणि हे तिसरं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. हे तीन तुम्ही वरच्या साईडला लिहून घ्या वाटलं असतं. 2015ला काय काय सुरू झालंय? स्किल इंडिया, NSDM, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. या तीन योजना एकाच दिवशी, कधी? 15 जुलै 2015ला. 15 जुलै काय? स्किल डेव्हलपमेंट डे. जाते ते पाण्याची बॉटल खाली राहिले, वर पाठवता वर आहे एकदम. हा, आता हे NSDM आहे, त्याच्या अंतर्गत 2022 पर्यंत 30 कोटी व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचं ठरवण्यात आलंय. टार्गेट पण लक्षात ठेवायचे आहेत, किती? 30 कोटी. त्याच्या अंतर्गत तीन संस्थाचे त्यामध्ये सहाय्य मिळणार आहे. पहिलं NSDA, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, NSDC त्याला मदत करणार, आणि DGT, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग. तीन संस्था आपण पुढे बघूया. त्याच्यामध्ये 7 उपअभियान आहेत. त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर तयार चांगलं केलं जाईल, कन्व्हर्जन्स, त्यासोबत ट्रेनर्स, ओव्हरसीज एम्प्लॉयमेंट, सस्टेनेबल लाईव्हलीहूड आणि लिव्हरेजिंग पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींवर भर देऊन NSDM काम करणार आहे. तर महाराष्ट्राच्या काही योजना बघूया. आता MCVC आपल्या शाळेमध्ये असायचं. MCVC शाळेमध्ये एक विभाग असायचा, त्याला टेक्निकल म्हटलं जायचं, किंवा त्याला MCVC असं पण असायचं, मिनिमम कॉम्पिटन्सी आणि वोकेशनल कोर्सेस. 88-89 मध्ये सुरू झाली होती, माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण त्यावेळी सुरू झाली होती. हे कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा वेगळा. NCERT ह्याचं फ्रेमवर्क तयार केलं होतं. आता हायस्कूल आहे म्हणल्यावर कोण तयार करणार आहे? NCERT तयार करणार आहे. त्याप्रमाणे डिझाईन केलेला 2 वर्ष कॉलेजचे अभ्यास असतील. 80% वेळ व्यावसायिक विषयांसाठी आणि 20% फक्त इंग्रजीसाठी दिला जाईल. हे पूर्ण केल्यानंतर मग तुम्हाला पुढं ITI किंवा डिग्रीमध्ये काही रिझर्वेशन असायचं. त्यानंतर प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान 18 मार्च 2015ला सुरू झालं होतं. आता ह्याचं वयोगट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 15 ते 45 हे ऑड आहे, हे लक्षात ठेवा. बाकी काश्मीरचं बघितलं होतं, तिथं 18 ते 40 होतं उडानमध्ये, पण इथं 18 ते 45 आहे, हे लक्षात ठेवा. तर हे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना काय? तर स्किल इंडिया अंतर्गत राज्य सरकार राबवत आहे. आपण इकडे पण बघितलं होतं की केंद्र सरकार स्पॉन्सरशिप करते स्किल डेव्हलपमेंटसाठी राज्यांना. तर त्या अंतर्गत स्किल इंडियामध्ये राज्याची योजना सुरू झाली होती, प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान. त्याच्यामध्ये 11 क्षेत्र निवडण्यात आली होती. त्या 11 क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठीचे कोर्सेस, आता समजा बांधकाम क्षेत्र आहे तर सर्वेवर वगैरे कोर्स असतात, ड्राफ्ट्समन वगैरे तुम्ही ऐकलं असेल ITI मध्ये. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, टेक्सटाईल असेल, ऑटोमोटिव्ह असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, तर वेगवेगळ्या क्षेत्रातील 11 आहेत. त्या 11 क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जातं. 15 ते 45 वयोगट आहे. आणि हे राबवण्याची जबाबदारी MSSDS म्हणजे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, MSSDS, ज्या अंतर्गत नोडल एजन्सी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 18 ते 45 वयोगटातील जे उमेदवार आहेत त्यांना 11 क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत केलं जाते. वयोगट लक्षात ठेवा. सुरू कधी झाली? 2015ला, 18 मार्च 2015, राज्य सरकारची योजना आहे.
आता संस्थामध्ये बघा, जनशिक्षण संस्था. आता जनशिक्षण संस्थेचं आधीचं नाव काय होतं? श्रमिक विद्यापीठ होतं 1967 ला, आणि त्याचं रूपांतर 2000 ला जनशिक्षण संस्था म्हणून झालं होतं. पहिली वरळी मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली होती. 2018 पासून कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाते. 15 ते 25 वयोगटातील उमेदवाराला प्रशिक्षण द्यायचं आणि ते एनजीओ मार्फत राबवलं जाते. जनशिक्षण संस्था 100% अनुदानासह एनजीओ आणि त्यांच्या मार्फत जीएसएस ची अंमलबजावणी केली जाते. जनशिक्षण संस्था हे श्रमिक विद्यापीठ म्हणून आधी कामाला नाव होतं त्यांचं. श्रमिक विद्यापीठ म्हणजे काय? तर जे कष्ट करणारे लोक आहेत किंवा जे बलुतेदार आहेत, 12 बलुतेदार, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण किंवा स्किल डेव्हलपमेंट त्यांच्या करायचं, त्यासाठी हे काम करत होतं. 8वी पर्यंत प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे आणि 15 ते 25 वयोगट असणाऱ्या तसेच 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना सुद्धा बाजार कौशल्य ओळखून त्या पद्धतीचं शिक्षण देणं हे जनशिक्षण संस्थेचं काम होतं. आता त्यानंतर जीएसएस दर्पण पोर्टल. आपण जसं शाळा दर्पण बघितलं होतं, तसं जे जीएसएस दर्पण आहे त्याच्यामध्ये जे जनशिक्षण संस्था असतील त्यांनी इथे नोंदणी केली पाहिजे आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा नीती आयोगामार्फत घेतला जातो आणि प्रत्येक जनशिक्षण संस्थांना जीएसएस दर्पण पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. आता ह्याच्यावर पण प्रश्न विचारला होता. पण पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन हे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे, जी व्होकेशनल एज्युकेशनसाठी 1993 ला सुरू करण्यात आली होती. आता तुम्ही एनसीआरटी बघताना ही संस्था बघितली असेल. एनसीआरटी अंतर्गत काम करते. तर नावानुसारच काय असेल, स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कोर्सेस असणार आहे यामध्ये. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप 1993 ला स्थापन झाली आणि कुठे आहे? गुवाहाटीला. हे लक्षात ठेवा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप कुठे आहे? गुवाहाटीला. सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत 1993 ला याची स्थापना झालेली आहे. आता आधी ही स्थापन झाली होती उद्योग मंत्रालयाअंतर्गत. आता सेपरेट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री स्थापन झालेली आहे. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिनरशिप मिनिस्ट्री स्थापन झाल्यानंतर केंद्र स्तरावर उद्योग मंत्रालयाकडून ही त्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे. स्थापना लक्षात ठेवा आणि ठिकाण लक्षात ठेवा. 1993 ला गुवाहाटीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप उद्योजकता विकासासाठीची संस्था स्थापन करण्यात आली होती. आता डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग डीजीटी हे महत्वाचं आहे. आधी आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कडे नोंदणी करायचं, म्हणजे शिकलेले लोक असायचे. आता तुम्हाला माहित पण नसेल, माझ्या पण आधीच्या 2-4 वर्ष आधीचे जे मुलं होते त्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा आपल्या वडिलांना वगैरे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नुसार कॉल यायचा आणि त्या क्षेत्रात त्यांना पाठवलं जायचं. समजा आता खडकीमध्ये आर्ममेंट फॅक्टरी, तिथं काय मजुराची गरज असेल तर ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला सांगायचे. आधी ऑनलाईन नव्हतं ना काय, आणि तिथे जे नोंदणी असणारे तरुण आहेत त्यांना पत्रव्यवहार करून बोलवलं जायचं. आधी त्यांना टेम्पररी ठेवलं जायचं आणि तसेच बरेच लोकांना परत कायम सुद्धा केलं जायचं त्यांचे स्किल बघून. तर डीजीटी त्याचं व्यवस्थापन करत होता. आता त्याचं डीजीटीचं एवढं महत्व राहिलेलं नाही. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत आहे. प्रशिक्षणासाठी कार्यक्रम राबवायचे आणि जे डाटा आहे तो गोळा करायचे काम करायचं. त्यानुसार धोरण तयार करायला सरकारला मदत व्हायची. धोरण, मानदंड आणि मानकं तयार करण्यासाठी मदत होईल अशी माहिती त्यांच्याकडे असायची. त्यासोबत अप्रेंटिसशिप ऍक्ट अंतर्गत प्रशिक्षणाची व्याप्ती कमी करणे किंवा वाढवणे हे सगळं प्रशिक्षणाचं वगैरे काम डीजीटी मार्फत केलं जायचं. आता हे 2 योजनेवर प्रश्न आला होता. 2019 ला विचारला होता प्रश्न. कारागीर प्रशिक्षण योजना सीटीएस क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम 1950 ला सुरू झाली होती. उद्देश काय होता? उद्योगांना कुशल कामगाराचा पुरवठा करणे. मग सांगितलं तुम्हाला. कुशल कामगाराचा पुरवठा कसं करायचा, तर ह्यांच्याकडे ऑलरेडी नोंदणी असायची. त्यानुसार ते त्यांना कॉल लेटर पाठवायचे आणि कामाला बोलवत होते. प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत आहे. ट्रेडनुसार त्यांना एनएसक्यूएफ अंतर्गत ट्रेनिंग घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा नोंदणी ते करत होते. त्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम एटीएस, एटीएस वर प्रश्न विचारला होता. 1950 ला सुरुवात झालेली आणि अंमलबजावणी जानेवारी 1963 पासून, म्हणजे घोषणा 50 ला गेली होती मात्र अंमलबजावणी 63 पासून सुरू झाली. आयटी प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या कौशल्यांना पूरक अशी तरतूद करणारी एटीएस योजना आहे. म्हणजे आयटीआय मध्ये तुम्ही शिकताय थेरोटिकल नॉलेज, मात्र तुम्हाला इथं
प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला कारखान्यामध्ये काम करावं लागेल, तर त्यासाठी एटीएस योजना काम करते. आता क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम. आता इन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर जो प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक आहे त्या प्रशिक्षकाला ट्रेनिंग द्यायचं, त्याला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ऍडव्हान्स वोकेशनल ट्रेनिंग स्कीम, नावानुसारच आहे. ऍडव्हान्स वोकेशनल म्हणजे काय, तर सतत आयटी अपग्रेड राहील अशा पद्धतीने त्याचं मॉडर्नायझेशन करायचं आणि त्याला कंटिन्यू अपग्रेडेशन करत राहायचं. ऍडव्हान्स वोकेशनल ट्रेनिंग स्कीम, एटी एबीटीएस. तर आता आपण मागे सांगितलं होते काही एजन्सी बघितले होते, एनएसडीए, एनसीडीसी. तर त्या काय आहेत, तर 2013ला एनएसडीए ची स्थापना केली होती. भारत सरकार आणि खासगी क्षेत्राच्या कौशल्य विकास प्रयत्नामध्ये समन्वय आणि सुसंवाद शोधणे हे या एनएसडीए एजन्सीचं काम होतं. म्हणजे खासगी संस्था आहेत, खासगी कंपन्या आहेत आणि सरकार या दोघांच्या प्रयत्नामध्ये कोऑर्डिनेशन असावं, त्यासाठी एनएसडीए ची स्थापना करण्यात आली होती. एनएसडीएचं काम काय, तर ते गॅप जो आहे, म्हणजे आर्थिक गॅप असेल, सामाजिक गॅप असेल, प्रादेशिक गॅप असेल, किंवा जर खासगी मागणी काय आणि गव्हर्नमेंट शिकवतंय काय, ह्या दोन्ही मधला जो गॅप असेल तो कमी करणे यासाठी एनएसडीए काय करत होता, आराखडा तयार करत होता. एनएसक्यूएफ जे होतं, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, त्याची अंमलबजावणी करण्याचं जबाबदारी सुद्धा एनएसडीए कडेच होती. एनएसडीए ही कोऑर्डिनेशन करणारी संस्था होती. त्यानंतर एनएसडीसी वरच्या साईडला मी लिहून दिलं. एनएसडीसी बघा 2008ला स्थापन झालेली आहे. स्किल डेव्हलपमेंट मध्ये मिनिमम 49% आणि 51% खासगी भांडवल असं असून ही संस्था स्थापन झालेली आहे. 51% खासगी आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा 49% वाटा आहे एनएसडीसी मध्ये. एनएसडीसी जी कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये 49% वाटा कोणाचा आहे, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा आहे, आणि 51% वाटा खासगी क्षेत्राचा आहे. उलट आहे. ही जी एनएसडीसी आहे ह्याच्याकडेच सगळ्या योजना राबवण्याचं नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी दिलेली असते. आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड 2009ला स्थापन करण्यात सुरू करण्यात आला. सरकारी क्षेत्राकडून स्किल डेव्हलपमेंटसाठी निधी गोळा करणं हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंडचं काम आहे. जसं एज्युकेशन फंड आहे, एज्युकेशन सेस मधून जो पैसे जमा होतो तो एज्युकेशन फंड मध्ये जातो, तसंच हा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड आहे. त्याच्यामध्ये लोकांकडून किंवा जी देणगी देतात, आता पीएम केअर फंड मध्ये कसं देणगी दिली जाते तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा देणगी, आलेली देणगी जमा केली जाते आणि त्याचा वापर परत स्किल डेव्हलपमेंटसाठी केला जातो. एआयसीटी, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नोव्हेंबर 1985 ला एआयसीटी ची स्थापना झालेली आहे. 1987 ला त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. तर या अध्यक्ष लक्षात ठेवू नका, नवी दिल्लीला एआयसीटीचा मुख्यालय आहे. त्याचे प्रादेशिक कार्यालय पण लक्षात ठेवायची सगळी गरज नाही, मात्र पुणे येतं नाही हे लक्षात ठेवा, पुण्याला नाहीये. बऱ्यापैकी सगळे पुण्याला आहेत, मात्र मुंबईला आहे आणि पुण्याला नाही हे लक्षात ठेवा. एआयसीटीचं मुख्यालय पुण्याला नाहीये. एआयसीटी भारतातील व्यवस्थापन, व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण, फार्मसी, हे तर तुमच्या लक्षात राहिलंच, अभियांत्रिकी शिक्षण, तांत्रिक शिक्षण वगैरे. मात्र लक्षात ठेवायचं काय, फार्मसी, आर्किटेक्चर पण इंजिनिअरिंग मध्ये होते. मात्र हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग आणि टाउन प्लॅनिंग हे सगळं त्याच्याकडे येत आहे. जे मॅनेजमेंट सुद्धा आहे, फार्मसी सुद्धा आहे, हॉटेल व्यवस्थापन आहे, केटरिंग आणि टाउन प्लॅनिंग आहे, हे सुद्धा एआयसीटी कडे आहे. फक्त एआयसीटी कडे टेक्निकलच नाही तर हॉटेल मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट हे दोन्ही क्षेत्र सुद्धा, एमबीए जे आहे ते सुद्धा एआयसीटी कडनंच नियंत्रित केलं जात आहे. शिक्षण प्रणालीचं नियोजन, समन्वय आणि विकास यासाठी ते जबाबदार आहे. 25 एप्रिल 2013च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की एआयसीटी कायदा, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या तरतुदीनुसार एआयसीटी परिषदेला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयावर कोणते निर्बंध जारी करण्याचा, लागू करण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण 2013ला एक निकाल दिला होता सर्वोच्च न्यायालयाने, त्यानुसार एआयसीटी आणि विद्यापीठाची भांडणं व्हायची, क्लॅशेस व्हायचे, हे नियंत्रण एआयसीटीने ठेवायचं का विद्यापीठाने ठेवायचा. आता डिप्लोमाचे कॉलेजेस आहेत ते एमएसबीटीच्या अंतर्गत आहेत, म्हणजे होल अँड सोल एमएसबीटी तिचा निर्णय घेते, सिलेबस ठरवायचा, परीक्षा घ्यायचा आणि सर्टिफिकेट द्यायचा. मात्र जे डिग्री कॉलेजेस आहेत त्याच्यावर दुहेरी नियंत्रण आहे, एक एआयसीटीचं आहे, दुसरं युजीसीचा आहे. आणि डीटी परीक्षा घेते, एंट्रन्स वगैरे. तुम्ही कॅप राऊंड वगैरे भरला असेल, कुठलाही कॅप राऊंड असू दे, तर सगळं डीटीच्या अंडर होतं. आता सध्या आपण एक परीक्षा एक एंट्रन्स असं ते टेस्टिंग एजन्सी काढलेली आहे, आता ते बदललेलं आहे, आधी तसं होतं. तर 2013चा हा निकाल आहे. फक्त ते मार्गदर्शन आणि शिफारसी करू शकते असं सांगितलं होतं. मात्र 2016-17ला
एआयसीटीनं नवीन हँडबुक प्रकाशित केला आणि तांत्रिक महाविद्यालयाला मान्यता देण्यासह पूर्णपणे त्याला मंजुरी मिळाली. म्हणजे तांत्रिक महाविद्यालयाला मान्यता देण्याची मंजुरी किंवा मंजुरी देण्याची जी भूमिका आहे ती कोण घेतं? एआयसीटी. एआयसीटी अप्रूव्ड असेल तरच त्या कॉलेजची डिग्री ग्राह्य धरली जाते. जर तुम्ही बघा ह्याच्यामध्ये सुद्धा एआयसीटी अप्रूव्ड असते किंवा तुमच्या ऍडव्हर्टाईज येते आपल्या राज्यसेवेमधनं काय काय पोस्ट आहेत त्याच्यामध्ये एआयसीटी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी डिग्री असली पाहिजे असं लिहिलेलं असतं. मॅटमध्ये पण बरेच केसेस चालतात. एखाद्या कॉलेजला एआयसीटीची मान्यता नसते आणि त्याची डिग्री परत तिकड्या सरकारी नोकरीला चालत नाही किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर तुम्ही बघा एआयसीटी अप्रूव्ड आणि पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त असं लिहिलेलं असतं. एआयसीटीची मान्यता गरजेची. एसीटीचं काम काय तर तंत्रज्ञान, फार्मसी, व्यवस्थापकीय आणि हॉटेल मॅनेजमेंट सगळ्यांचं नियमन करणं. युजीसी कसं बाकीच्यासाठी काम करते तसं एआयसीटी टेक्निकल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आणि फार्मसी यांच्यासाठी काम करते. त्याचं मानकी गुणवत्ता राखणे, राज्य सरकार, विद्यापीठ, तंत्रज्ञान यांच्याशी सल्लामसलत करणे. एआयसीटीने काय काय उपक्रम राबवले होते ते थोडक्यात लिहून घ्या. खाली जागा आहे तुमच्या. जलशक्ती अभियान वॉटर कॉन्झर्वेशन साठी राबवलं होतं. जुलै 2019 मध्ये 40,000 विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. जलशक्ती अभियान. त्यानंतर एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान जुलै 2019 ला राबवलं. एआयसीटी स्वनाथ शिष्यवृत्ती योजना एआयसीटी मार्फत कोणत्याही एका वर्गातील मुलासाठी स्वनाथ म्हणजे काय तर अनाथ मुलांसाठी एक किंवा दोन्ही पालक कोविड-19 मुळे गमावलेले असतील तर किंवा शहीद सशस्त्र दल किंवा निमलष्करी दलातील जवानांचं पाल्य एकतर अनाथ पाहिजे किंवा कोरोनामध्ये आई वडील यापैकी एकाचा मृत्यू झाला पाहिजे किंवा शहीद झालेले लष्करी आणि निमलष्करी दलातील जवान त्यांची मुलं त्यांच्यासाठी एआयसीटीनं स्वनाथ शिष्यवृत्ती योजना राबवलेली आहे. प्रत्येक वर्षासाठी 50,000 रुपये शिष्यवृत्ती एआयसीटी देते. त्यानंतर एआयसीटी युवक योजना. युवक म्हणजे काय युथ अंडरटेकिंग विजिट फॉर अक्वायरिंग नॉलेज. अटल टनल हिमाचल प्रदेश इथे घेऊन त्यांना नेतात आणि तिथे त्या अटल टनलचं दर्शन युवकांना दाखवतात. एआयसीटी मार्फत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या नंतर शाळेच्या मुलांना सुद्धा घेऊन जातात. एआयसीटी लीलावती पुरस्कार महिला सक्षमीकरण थीमवर अर्ज मागणी देतात आणि ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना लीलावती पुरस्कार एआयसीटी मार्फत दिला जातो. एआयसीटी पीजी शिष्यवृत्ती. आता पीजी शिष्यवृत्ती नावानुसार कोणासाठी असेल तर एम टेक आणि एम फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी गेट आणि जीपॅट मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात गेट आणि जीपॅट काढलेले त्यांच्यासाठी आहे. शिष्यवृत्ती काय तर 12,400 प्रतिमाह प्रति विद्यार्थी. आता डॉक्टर फेलोशिप हे पीएचडी साठी एआयसीटी मार्फत दिली जाते. प्रगती आपण मागे बघितलं होतं. मुलींना शिष्यवृत्ती दिली जाणारी योजना आहे. 10,000 शिष्यवृत्ती दरवर्षी दिल्या जातात. शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपये प्रतिवर्ष आहे. सक्षम पण बघितली होती आपण. अपंगासाठी सेम आहे 50,000 रुपये प्रतिवर्ष आहे. द सपोर्ट टू स्टुडंट फॉर पार्टिसिपेटिंग कॉम्पिटिशन अबोर्ड. जर दुसऱ्या देशात काय कॉम्पिटिशन असतील जसं आपल्याकडं रोबो फेस्ट वगैरे असायचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी किमान 2 ते 10 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संघाला प्रवास सहाय्य आणि स्पर्धेचे नोंदणी शुल्क प्रदान केलं जातं. येण्या जाण्याचा विमानाचा खर्च आणि जी रजिस्ट्रेशन फी असेल ती एआयसीटी मार्फत दिली जाते. नंतर प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम. आता ही पंतप्रधानाची विशेष स्कॉलरशिप योजना जम्मू काश्मीरमधील विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे. स्पेशल स्कॉलरशिप कोणासाठी तर जम्मू काश्मीरसाठी एकूण 5,000 शिष्यवृत्त्या दिल्या जातात. सामान्य पदवी असेल तर 30,000 रुपये, अभियांत्रिकी असेल तर 2.25 लाख रुपये आणि वैद्यकीय पदवी असेल तर 3 लाख रुपये जवळपास जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. नंतर एआयसीटी प्रवास अनुदान योजना.
आता रिसर्च पेपर असतात ते परदेशात पब्लिश करावे लागतात, त्याच्यावर ते त्यांना काय म्हणतो आपण प्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्यासाठी जर परदेशात जायचं असेल तर एआयसीटी मार्फत प्रवास अनुदान दिला जातो. पेपर पर्सेंट रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी ही प्रवास अनुदान योजना आहे. अशा दोन योजना आपण बघितल्या एआयसीटीच्या. सपोर्ट टू स्टुडंट फॉर पार्टिसिपेटिंग कॉम्पिटिशन अब्रॉड आणि एआयसीटी प्रवास अनुदान योजना. हे सगळं त्याच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. एआयसीटीच्या वेबसाईटच्या सगळ्या योजना कव्हर झालेल्या. त्यानंतर आपण नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन एनबीए 1994 ला स्थापना झाली होती. 2010 ला ती स्वायत्त करण्यात आली आणि 2013 ला ती संपूर्ण स्वतंत्र केली. आधी ती एआयसीटीच्या अंडर होती. एआयसीटी द्वारे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन फार्मसी आर्किटेक्चर संदर्भातील डिप्लोमा पासून ते पीजी पर्यंत म्हणजे नॅक जे ते नॅक युजीसी अंतर्गत ज्या संस्था आहेत त्यांना गुणवत्ता त्यांचा दर्जा किंवा रँकिंग करते. मात्र एनबीए कशाचं असेसमेंट करते? टेक्निकल फार्मसी आणि मॅनेजमेंट एनबीए करते. नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन 2013 पासून ती संपूर्ण स्वतंत्र झालेली. 2014चा जो वॉशिंग्टन करार आहे त्याचे ते सुद्धा पूर्ण सदस्यत्व त्याला प्राप्त झाले. वॉशिंग्टन करार काय तर प्रोफेशनल डिग्रीचे स्टँडर्ड वॉशिंग्टन कराराने ठरवले जातात आणि ज्या असेसमेंट संस्था आहेत ते त्या कराराचे सदस्य असतात. तर आपला एनबीए सुद्धा वॉशिंग्टन कराराचा सदस्य झालेले. प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे काय? तुम्ही डिग्री घेतल्यानंतर लगेच तुम्हाला काम मिळेल, त्याला प्रोफेशनल कोर्सेस म्हणतात. आता आयआयटीची स्थापना कशी झाली तर व्हाईसरॉयचे त्यावेळेचे कार्यकारी परिषदेचे सदस्य होते जोगेंद्र सिंग यांनी एक समिती स्थापन केली होती. त्याचं काम काय होतं तर युद्धोत्तर औद्योगिक विकासासाठी हाय लेवलच्या तांत्रिक संस्थांच्या निर्मितीवर विचार करणे. निलिनी रंजन सरकार सुद्धा स्थापन केली होती एक समिती. त्या समितीने एमआयटी म्हणजे तिकडचं ओरिजिनल एमआयटी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे रँकिंग मध्ये टॉपला असतात. तर एमआयटीच्या धर्तीवर भारतात सुद्धा एक चांगल्या दर्जाच्या संस्था स्थापन केल्या पाहिजेत असं निलिनी रंजन सरकार यांनी सांगितलं. आणि सरकार समितीच्या शिफारशीनुसार पहिली आयआयटी मुंबई, त्यानंतर मद्रास आणि कानपूर, त्यानंतर दिल्ली असे 4 कॅम्पस स्थापन करण्यात आले. तर इथं एमएमकेडी हे लक्षात ठेवा. मुंबई, मद्रास, कानपूर, दिल्ली. मद्रासचं नाव आता चेन्नई झालं असलं तरी पण त्याला आयआयटी मद्रास या नावानेच ओळखलं जाते. त्यानंतर पुढे भारतभर असमतोल प्रादेशिक टाळण्यासाठी सगळीकडे आयआयटी स्थापन करण्यात आल्या. पहिल्या आयआयटीची स्थापना 1951 मध्ये पश्चिम बंगाल मधल्या खरगपूर इथं हिजली डेस्टिनेशन डिटेन्शन कॅम्प मध्ये करण्यात आले होते. त्याचं उद्घाटन परत मौलाना आझाद यांनी केलं होतं. हिजली डिटेन्शन कॅम्प ह्याच्यावर प्रश्न विचारला उद्घाटन कोणी केलं होतं? हिजली पंडित नेहरूचं ते भाषण पण प्रसिद्ध होतं. हिजली डिटेन्शन कॅम्प काय होतं तर त्यावेळेस पूर्व पाकिस्तान वेगळा केला होता आणि तिकडनं जे आलेले लोक आहेत त्यांचं तात्पुरता हिजली डिटेन्शन कॅम्प मध्ये हिजली या ठिकाणी सोय करण्यात आली होती. ते जागा मोठी होती, ती रिकामी झाली परत तिथनं निर्वासित निघून गेल्यानंतर. आणि त्या ठिकाणी मग आयआयटी खरगपूरची स्थापना करण्यात आली. आयआयटी खरगपूर त्याला तिथे भाषण करताना त्यांनी सांगितलं की या नवीन संस्था हे आधुनिक भारताचे मंदिर आहे. भाषण गाजलेलं आहे त्यांचं नेहरूचं. 15 सप्टेंबर 1956 ला त्याला महत्वाची संस्था म्हणून दर्जा दिला, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची संस्था. त्यानंतर पुढं एनआयटी नंतर बघूया. आधी आयआयटी इथं मी ते दिलेलं पण आहे. तर आयआयटी साठी जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स अशा 2 टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात आणि एमटेक साठी गेट घेतले जाते, हे माहिती आहे तुम्हाला. त्यामध्ये काय कुठले कुठले आयआयटी मध्ये तर बीटेक, एमटेक, एमएससी आणि पीएचडी असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. स्थापना वर्षी कुठले आहेत तर आयआयटी खरगपूर पहिली ओळखली जाते, त्यानंतर आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर आणि आयआयटी मद्रास हे 4 आयआयटी सुरुवातीचे आहेत. त्यानंतर पुढच्या जे आयआयटी आहेत त्याचे ठिकाणं फक्त बघा. एकदा तुम्ही परीक्षेला जाताना किंवा आत्ता इंटरनेटवर सर्च करा आयआयटी, फोटोस आहेत तुम्हाला थोडं जरा त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये दिलेलं असतं. विकिपीडिया तुम्ही लिहून ठेवा, विकिपीडिया आयआयटीचं सर्च करा. त्यात एखादी नवीन माहिती ऍड झाली असेल तर त्याच्यावर आयोग प्रश्न विचारताय. आयआयटीवर 100% प्रश्न येतोय. आता जे आयआयटी मुंबई ह्याचं टॅगलाईन लक्षात ठेवा, ज्ञानम परम ध्येय. ज्ञानम परम ध्येयम युनेस्को आणि युएसएसआरनं मदत केलेली आहे त्याला. आता आपण निरंजन सरकार समिती बघितली होती ना. 2013 ला एस के जोशी समिती नवीन आयआयटी स्थापना करण्यासंबंधी स्थापन केली होती.
तिथल्या 2003 ला एस के जोशी समिती नवीन आयआयटी स्थापन करणे. 2003 ला एस के जोशी समिती नवीन आयआयटी स्थापना करणे. आयआयटीची संख्या दर 2-3 महिन्याला कमी जास्त होते. जसं आपला व्याघ्र प्रकल्प, नॅशनल पार्क कमी जास्त होत आहेत, तसं हे कमी जास्त होत आहेत. आता त्यामध्ये आयआयटी काउन्सिल असतं, जसं आपण नवोदय विद्यालयाचं बघितलं, मॅनेजमेंट काउन्सिल असतं, त्याचा जो प्रमुख आहे तो जिल्हाधिकारी असतो त्या जिल्ह्याच्या नवोदयाचा. तसं आयआयटी काउन्सिल जे ते सगळ्या आयआयटीचं मिळून असतं, त्याचे राष्ट्रपती परमनंट व्हिजिटर असतात. आयआयटी काउन्सिलचे राष्ट्रपती परमनंट व्हिजिटर असतात, हे लक्षात ठेवा. आयएम आयएम स्थापनेचा निर्णय सुद्धा त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. नियोजन आयोगाने 1959 ला कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर जॉर्ज रॉबिन्स यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज स्थापन करण्यास मदत करण्यासाठी बोलवलं होतं. कारण आपल्या ज्या नवीन हे स्थापन झाले होते, गव्हर्नमेंटच्याच बरेच कंपन्या होत्या, पीएसयू स्टीलमध्ये वगैरे, तर त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी हायर लेवलचं शिक्षण असणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्याला तिकडनं परदेशी व्यक्तींची गरज असायची. मात्र त्यांना असं वाटत होतं की आपल्या देशातच मॅनेजमेंट संदर्भात अत्युच्च लेवलच्या संस्था असल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांनी जॉर्ज रॉबिन्सला इथे बोलवलं आणि जॉर्ज रॉबिन्सनं शिफारस केल्यानुसार त्या स्ट्रक्चरनुसार आयएम ची स्थापना झाली. आयएम मध्ये 2 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी कॅट आणि जीमॅट अशा परीक्षा असतात. कॅट ही देशातल्या लोकांना, आधी एमबीए ला सुद्धा कॅटच होते, नंतर जीमॅट अशा दोन परीक्षा आहेत. कॅट देशातल्या लोकांसाठी, देशातल्या विद्यार्थ्यांसाठी, जीमॅट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट हे परदेशी विद्यार्थ्यांसाठी, आणि पीएचडी साठी रॅट आहे, रिसर्च ऍप्टिट्यूड टेस्ट. या एंट्रन्स टेस्ट दिल्यानंतर आयएम मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. 61 ला आयएम कलकत्ता आणि 61 ला आयएम अहमदाबाद या 2 संस्थेची स्थापना झालेली आहे. नंतर लखनौ, कोझिकोडे वगैरे हे लिस्ट बघा एकदा तुम्ही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयएम स्थापन करण्यात आले ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नंतर आयएससी ही सगळ्यात वरच्या रँकिंगला असणारी एक संस्था आहे. आंतरराष्ट्रीय रँकिंग मध्ये सुद्धा ती टॉपला असते. आयएससी ची स्थापना 1909 ला करण्यात आलेली. मॉरिस टेवरस हे त्याचे प्रथम अध्यक्ष होते. टाटाने सुद्धा याला योगदान दिलेलं आहे. त्याचं टॅगलाईन आहे डिस्कवर अँड इनोव्हेट. त्याचं घोषवाक्य काय? डिस्कवर अँड इनोव्हेट. 1958 ला त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलाय आणि 2018 ला इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स इमिनन्सचा दर्जा दिलेला आहे. 1958 ला पहिली डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून आयएससीचा दर्जा मिळालेला आहे. घेतलं लिहून? तर महाराष्ट्रातल्या संस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये बघा, डीटीए 1948 आणि डीबीटी 1983. डीटीए जे ते टेक्निकल एज्युकेशन म्हणजे डिग्रीसाठी वगैरे ते काम करते. 1948 ला डीटीची स्थापना झाली. मुंबईला त्याचं मुख्यालय. राष्ट्रोद्धार आहे तंत्र शिक्षण. त्याचं घोषवाक्य लक्षात ठेवा. बरेच वेळा प्रश्न घोषवाक्यावर किंवा ब्रीदवर येतो. त्याचं कार्यालय मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर म्हणजे सगळेच विभागीय महसूल विभाग आहेत ज्या प्रमुख ठिकाणी आहेत. महसुली विभागाच्या मुख्यालयाला आहेत. तर ही संस्था महाराष्ट्रातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग या सगळ्या संस्थेच्या बाबतीत शासनाला सल्ला देण्याचं काम करते. म्हणजे जसं एआयसीटीचं काम आहे त्याच्या पॅरलल राज्यामध्ये डीटीईचं काम आहे. एआयसीटीच्या ज्या संस्थांसाठी काम करते डीटी त्याच संस्थांसाठी काम करते. त्यासोबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देणे. डीटी आणि एआयसीटी द्वारा मान्यता प्राप्त असं लिहिलं असतं इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर. डीटी आणि एआयसीटी. तर डीटी राज्याचं आहे, एआयसीटी केंद्राचं आहे. त्यासोबतच टेक्निकल एज्युकेशन क्वालिफिकेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, त्याच्यानुसार जे तंत्र शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठीची स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा डीटी राज्य शासनाला मदत करते. तर डीबीटी खास वोकेशनल एज्युकेशनसाठी स्थापन झाली. डीटी पासून ती वेगळी करण्यात आली 1983 ला. आधी डीटी अंतर्गत होती, मात्र वोकेशनल एज्युकेशनवर विशेष लक्ष देण्यासाठी डीबीटीची वेगळी करण्यात आली. उद्योगाच्या कामगार मागणी आणि पुरवठा
ह्याच्यामधला पुरवठा दूर करणे. म्हणजे स्किल्ड लेबर आहे, लेबर पुरवण्याचं काम डीबीटी करते. स्किल्ड लेबर, बेरोजगारी कमी करणे आणि रोजगाराची उपलब्धता वाढवणे हे त्याचं ध्येय आहे. गुणात्मक रोजगार उपलब्ध करून देणे. आता डीबीटीनं स्वयं पोर्टल स्थापन केलं 2017ला. उद्योजक आणि रोजगार यांना एकत्रित आणणं, जसं Naukri.com आहे, Monster.com आहे, ती काय नोकरी आणि एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयमेंट सिकर आणि एम्प्लॉयमेंट गिव्हर यांना एकत्रित आणणार प्लॅटफॉर्म आहे. तसंच यांनी महास्वयं पोर्टल स्वतः डीबीटीनं स्थापन केलेलं आहे. आपले जे माजी सदस्य होते आयोगाचे, मेश्राम सर, ते डीबीटीचे अध्यक्ष होते. आता MSBT 1963 ला स्थापना झालेली, बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणून याची स्थापना करण्यात आली. 1999 ला ह्याचं नाव MSBT असं ठेवण्यात आलं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. मुख्यालय त्याचं पण मुंबईलाच आहे. हे 4च ठिकाणी आहे फक्त, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई. म्हणजे अमरावतीला नाही आहे, अमरावती नाशिकला नाहीये. 4च ठिकाणी MSBTचं मुख्य प्रादेशिक कार्यालय किंवा विभागीय कार्यालय आहे. 4+5 म्हणजे नाशिक आणि अमरावतीला नाही, हे लक्षात ठेवा. डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा आणि ऍडव्हान्स डिप्लोमा. म्हणजे डिप्लोमासाठी MSBT फक्त काम करते. आता शासकीय डिप्लोमाची संख्या एकदा बघून घ्या. त्यामध्ये डिप्लोमासाठी अभ्यासक्रम असेल, त्यांचा ट्रेनिंग कार्यक्रम असेल, ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिकलचे मॅन्युअल असतील, सगळे MSBT तर्फे येतात. तुम्ही बघा, डिप्लोमा कॉलेजला तुमचा मित्र असेल किंवा तुम्ही डिप्लोमा केला असेल, तुमचे सगळे मॅन्युअल MSBT मार्फत आलेले असतात. MSBTचा हा लोगो पण असणार आहे त्याच्यावर, प्रत्येक ह्याच्यावर, प्रमाणपत्र पासून ते मॅन्युअल पर्यंत सगळीकडे हा MSBTचा लोगो असतो. MSCITची परीक्षा घेण्यास सुद्धा MSBTवर जबाबदारी. MSCIT दिली असेल तर हा लोगो सुद्धा MKCL द्वारे परीक्षा घेतली जाते, मात्र सर्टिफिकेटवर MSBTचा हा लोगो येतोय. आता पुरस्कारामध्ये बघा, कौशल्याचार्य पुरस्कार आहे, 2019 पासून सुरू करण्यात आला. कौशल्य प्रशिक्षणाचं योगदान ओळखण्यासाठी जे ट्रेनर आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. जे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे त्यांनी हा पुरस्कार सुरू केलेला होता. तर ग्रंथालय संचालनालय ह्याच्यावर प्रश्न आला, त्यामुळे हे टाकलेला आहे. ह्याची स्थापना 1968 ला झालेली आहे आणि कायदा 1967 आहे. आता ग्रंथालय संचालनालय म्हणजे काय, तर आता ही लायब्ररीचं डायरेक्टरेट आहे. ग्रंथ एवं जीवनम हे त्याचं ब्रीद आहे. तर ग्रंथालय संदर्भात मान्यता देणं असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, हे ग्रंथालय संचालनालय काम करत आहे. ग्रंथ एवं जीवनम हे त्याचं ब्रीद आहे. नंतर कला संचालनालय, ETD सारखे कोर्स आहेत किंवा बरेचसे कला महाविद्यालय आहेत, त्यांना मान्यता देण्याचं काम कला संचालनालय करते. 1965 ला स्थापना आहे. आडारकर हे पहिले त्याचे संचालक होते. आडारकर यांनी स्थापना केलेली आहे. आता जे आर्ट स्कूलची स्थापना 1857 ला झालेली आहे, हे पण लिहून घ्या. ISC जशी महत्वाची तसं जे आर्ट स्कूल सुद्धा महत्वाचं आहे. 1857 ला जे आर्ट स्कूलची स्थापना झालेली आहे. जे आर्ट स्कूल 1857 ची स्थापना त्याची आहे. ह्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते आपण शिक्षणासोबत डिस्कस, थोडा पार्ट राहिला होता तो आपण इथं कव्हर केलेला आहे.